हाय फ्रेंड्स, ट्रॅव्हल विथ अनितामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण निसर्गोपचार आश्रम उर्ली कांचन येथे आलेलो आहोत। येथे एक प्रशस्त लायब्ररी सुद्धा आहे। येथे आरोग्य विषयक विविध प्रकारची पुस्तके सुद्धा उपलब्ध आहेत। नवीन आलेल्या लोकांना येथील सर्व माहिती देताना आपण बघू शकता येथे हे कागद दिसत आहे। आपणास येथे उत्तम प्रकारे योगा सुद्धा शिकवले जातात। हा आश्रम उर्ली कांचन येथे आहे। पुण्यापासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर आहे। या केंद्राची संपूर्ण माहिती आपणास आता पुढे मिळणार आहे। महात्मा गांधी यांच्या प्रयत्नातून हा आश्रम 1946 साली स्थापन करण्यात आला। या आश्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर करणे आहे। निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या माती, झाडी, पाने, फुले, फळे, झाडांची साल या सर्व गोष्टींचा वापर करून शारीरिक व्याधी दूर करता तसेच आध्यात्मिक तत्वज्ञान देऊन मानसिक व्याधी सुद्धा दूर केल्या जातात। येथील दिनक्रम सकाळी 6 वाजेपासून प्रार्थना आणि योग साधनेने सुरू होतो आणि विविध विषयावरील व्याख्यान आणि प्रश्न उत्तराने संपतो। सकाळी प्रार्थना आणि योग साधना संपल्यानंतर हर्बल टी किंवा आयुर्वेदिक काढा दिला जातो। यानंतर महिला आणि पुरुष यांना वेगवेगळ्या हॉलमध्ये ट्रीटमेंट सुरू केली जाते। या ट्रीटमेंटमध्ये प्रथम हर्बल काढा दिला जातो, यानंतर एनिमा दिला जातो, मसाज दिला जातो, त्यानंतर मातीचा लेप आणि स्टीम बाथ दिली जाते। नंतर दुपारच्या जेवणामध्ये सात्विक आहार दिला जातो। यानंतर दुपारी 1.5 ते 2 तास विश्रांतीसाठी दिले जातात। संध्याकाळचे सत्र दुपारी 2:30 वाजेपासून सुरू होते। प्रथम हर्बल टी दिला जातो, त्यानंतर लोकल स्टीम, दुखऱ्या भागावर राईचा लेप, पोटावर लपेट बांधली जाते। परत एकदा आयुर्वेदिक काढा दिला जातो। संध्याकाळी सात्विक आहाराचे भोजन दिले जाते। नंतर मेडिटेशन, व्याख्यान व प्रश्नोत्तर होऊन दिवसाची सांगता केली जाते। येथील प्रशासन उत्तम प्रकारे या सर्व गोष्टी सांभाळतात। येथे सुमारे 150 रूम्स असून एकाच वेळी 200 साधकांची राहण्या खाण्याची आणि ट्रीटमेंटची सर्व व्यवस्था येथे केली जाते। स्टाफ साधारणतः 50च्या आसपास आहे। परिसर नेहमी स्वच्छ ठेवला जातो। रूम्स दररोज स्वच्छ केल्या जातात। येथे येणारे सर्व साधक आणि रुग्ण आनंद घेऊन परत जातात। आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता। अशा प्रकारे 10 दिवसाचा मुक्काम संपवून अतिशय आनंदाने परत घरी जायला निघालो आहोत। परत अशाच एका व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।